ते कोणते 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? भाऊजी कोण आहे तुला? कसं भाऊजीने करायचं तुझं? मी समजून घेतो बस नाही घेत तर मग बोल. Yes. Tell me the 6 characteristics of the memory system. Who is going to tell? कोणते 6 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मेमरीचे सांगा पटपट. सी द पेज इज इन फ्रंट ऑफ यू. आधीच्या पेज वरती पण 3 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. सी हिअर द लिस्ट इज गिवन. ओके, बघून सांगा. येस, भावना कोरटेकर. कास्ट, कॅपॅसिटी, स्पीड. येस. स्पीड. रिलायबिलिटी. पॉवर कन्झम्पशन. त्याच्यानंतर व्होलाटिलिटी अँड ऍक्सेस केपेबिलिटी. टेल मी द मीनिंग ऑफ व्होलाटिलिटी. What do you mean by volatile and non-volatile memory? Yes, anybody tell me. Volatile आणि non-volatile memory म्हणजे काय? समर्थ कुठं काय? कोण सांगतंय? Volatile आणि non-volatile memory. What is it? Volatile required power supply to store information. आणि पॉवर सप्लाय जर बंद केला तर? Is it like this? Volatile memory power supply off केल्यानंतर we do not get the contents. It is the temporary. जोपर्यंत पॉवर सप्लाय चालू आहे तोपर्यंत आपल्याला कंटेंट्स स्टोर्ड असतात फॉर टेम्पररी पर्पज. आणि पॉवर सप्लाय ऑफ केल्यानंतर वी आर नॉट गेटिंग द कंटेंट्स. दॅट इज व्होलाटाईल मेमरी. ओके, पॉवर सप्लाय लागतो स्टोअर करण्यासाठी डेटा, हे बरोबर आहे. तर अदर कंप्लीट पॉवर सप्लाय असेल चालू तरच कॉम्प्युटर आणि बाकीचं सगळं प्रोसेसिंग चालू होतं. बट द पॉवर सप्लाय ऑफ केल्यानंतर वी विल नॉट गेट द कंटेंट्स इन द व्होलाटाईल मेमरी. जसं की रॅम आहे. ओके, बट नॉन व्होलाटाईल मेमरी मध्ये काय होतं? वी गेट द कंटेंट्स back again even if the power supply is made off. Okay, power supply जरी ऑफ केला तरी we will get the contents. That is the non volatile memory. Getting the difference? लक्षात ठेवा. volatile आणि non volatile मधला फरक लक्षात ठेवा. So volatility आणि access capability, these two are also the important characteristics. Access capability याच्यावरून काय कळालं तुम्हाला? What do you mean by access capability? वाचलात का तुम्ही काल जेवढा पाठ झालेला आहे तेवढं PDF मध्ये? Access capability, it is required to count the access time. Okay, access time हा कशासाठी लागत असतो आपल्याला? To determine the speed of operation. So one parameter for speed of operation of the computer is the access capability. How much access time is required? Okay, tell me what is the access time for memory? What is the access time for memory system?
येस, हु इज गोइंग टू टेल? ऍक्सेस टाइम फॉर मेमरी सिस्टीम म्हणजे काय असतं? मेमरी ऍक्सेस म्हणजे काय मला सांगा. व्हॉट डू यू मीन बाय मेमरी ऍक्सेस? मेमरीला ऍक्सेस करतो आपण म्हणजे काय करतो नक्की? व्हॉट इज द प्रोसेस देअर? या प्रकारचे क्वेश्चन्स MCQ मध्ये येत असतात. सो यू शुड अंडरस्टँड द मीनिंग. व्हॉट इज मेमरी ऍक्सेस टाइम? मेमरी ऍक्सेस म्हणजे काय ते पहिल्यांदा सांगा मला. सो द टाइम टेकन फॉर दॅट विल बी द मेमरी ऍक्सेस टाइम. बरोबर. तर मेमरी ऍक्सेस म्हणजे काय? असे दोन ऑपरेशन्स मेमरी रिलेटेड कुठले आहेत मला सांगा. व्हॉट आर द टू ऑपरेशन्स रिलेटेड टू द मेमरी? What are the two operations related to the memory? कोण सांगते? प्रियांका. मेमरी कशासाठी लागते आपल्याला? Why do we require memory inside the CPU? मेमरीचा पर्पज काय? व्हेरी करेक्ट. रीड ऑपरेशन तर असेल किंवा राईट ऑपरेशन. दॅट मीन्स राईट ऑपरेशन म्हणजे यू आर स्टोरिंग द डेटा. बरोबर. आणि रीड ऑपरेशन इज यू आर रीडिंग डेटा फ्रॉम अ पर्टिक्युलर ऍड्रेस. बरोबर. एका पर्टिक्युलर मेमरी लोकेशन वरून, ऍड्रेस वरून आयदर यू आर रीडिंग द डेटा और यू आर स्टोरिंग द डेटा ऍट दॅट ऍड्रेस. त्याला म्हणायचं ऍक्सेस. मेमरीला आपण ऍक्सेस करतो याचा अर्थ काय? रीड किंवा राईट हे ऑपरेशन परफॉर्म करतो. द प्रोसेसर इज रिक्वायरिंग मेमरी टू स्टोअर द डेटा. आणि जो स्टोअर केलेला डेटा असेल तो परत रीड करून त्याच्यावरती प्रोसेसिंग करण्यासाठी द मेमरी ऍक्सेस इज देअर. सो मेमरी ऍक्सेस याचा अर्थ काय? आयदर यू हॅव टू परफॉर्म रीड ऑपरेशन और यू हॅव टू परफॉर्म राईट ऑपरेशन. त्याला म्हणायचं मेमरी ऍक्सेस. आता मेमरी ऍक्सेस टाइम म्हणजे काय सांगा मला. मेमरी ऍक्सेस यू हॅव अंडरस्टूड. बरोबर. मेमरी ऍक्सेस टाइम मीन्स व्हॉट? What is the memory access time? Access capability. What is it? Simply it is the time taken. ओके. जे काही आपण आता बघितलं ऍक्सेस मेमरीचा जो आहे रीड किंवा राईट ऑपरेशन. द टाइम टेकन फॉर दॅट पर्टिक्युलर रीड और राईट ऑपरेशन. मेमरी ऍक्सेस साठी लागणारा जो टाइम आहे त्याला म्हणायचं ऍक्सेस टाइम. मेमरी ऍक्सेस टाइम. कारण लार्ज किंवा ह्यूज मेमरी मधून एखादा डेटा, एखाद्या मेमरी लोकेशनचा डेटा इट विल टेक मोर टाइम. आणि जर लहान मेमरी असेल तर त्याच्यामधून डेटा लगेचच आपल्याला ऍक्सेस मिळू शकतो, रीडिंग और रायटिंग. सो दॅट इज नोन ॲज द ऍक्सेस कॅपेबिलिटी. मग जर तुम्ही मेमरीच्या टाइप्सच्या अंडर जर कन्सिडर करत गेलात तर कॅश मेमरीचा साईज हा खूप लहान असतो. सो ऍक्सेस कॅपेबिलिटी विल इन्क्रीज. But whereas if you are considering the secondary memory, it is the large data storage, mass data storage. So it is first taken into the main memory and then it will be accessed. Okay. So the access capability, that is also one important characteristics. According to the application, the access capability we have to determine. हे सगळे डिझायनिंग पॅरामीटर्स आहेत की मेमरी सिस्टीम जेव्हा आपण डिझाईन करतो तेव्हा हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे द मेमरी सिस्टीम शुड बी डिझाईन. ओके. सो यस्टरडे यू हॅव सीन अप टू दिस. त्याच्यानंतर नेक्स्ट यू हॅव टू स्टडी इज द मेन मेमरी डिझाईन. सी द डायग्राम इज गिवन ऑन द नेक्स्ट पेज. मेन मेमरी डिझाईन. मेन मेमरी इज द प्रायमरी मेमरी वी आर कन्सिडरिंग की ज्याच्यामध्ये रॅम आणि रॉम असतात.
विच इज इनसाइड द सीपीयू. आणि दुसरी मेमरी जी असते ती सीपीयूच्या बाहेर असते. त्याला काय म्हणायचं? मेन मेमरी इज द प्रायमरी मेमरी. सीपीयूच्या बाहेर जी दुसरी मेमरी असते एक्सटर्नली, त्याला कोणत्या टाइपची मेमरी म्हणायचं? Secondary memory. ओके, करेक्ट. सेकंडरी मेमरी और द ऑक्झिलरी मेमरी. सो इट इज फॉर मास स्टोरेज. लार्ज स्टोरेज साठी आपण ती ऑक्झिलरी मेमरी यूज करत असतो. Now here is the design for the main memory, म्हणजे इंटरनल टू द सीपीयू. तर याचे बघा इथे 4 मॉड्यूल्स तयार केलेले तुम्हाला दिसतात डायग्राम मध्ये. ऑल ऑफ यू कॅन सी द डायग्राम. ब्राईटनेस वाढवू का? स्क्रीन क्लिअर आहे का बघा एकदा सगळ्यांना? येस, ऑल द स्टुडंट्स, स्क्रीन इज क्लिअर टू यू? Yes, ma'am. ओके. तर इथे बघा तुम्हाला n नंबर ऑफ मॉड्यूल्स दिसत आहेत. ओके, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4 मध्ये डॉट 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 असं डायरेक्ट मॉड्यूल n पर्यंत n नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर फॉर द मेमरी. आता हे वेगवेगळे जे मॉड्यूल्स आहेत ते कशासाठी तयार केलेले आहेत? कारण त्या प्रत्येक मॉड्यूलचा जो काही पर्पज आहे तो वेगळा आहे. आता समजा मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 दीज आर रीड ओनली मेमरी मॉड्यूल्स. रॉम, रॅम आणि रॉम असे 2 प्रकारच्या मेमरी आहेत प्रायमरी मेमरी मध्ये. ऑल ऑफ यू आर नोईंग. तर रीड ओनली मेमरी रॉम मध्ये 2 मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. समजा 2 ऑपरेटिंग सिस्टीम्स असतील, विंडोज असेल आणि डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असेल. ऑपरेटिंग सिस्टीमचे जे सगळे प्रोग्राम्स असतात, सिस्टीम प्रोग्राम्स जे असतात ते रॉम मध्ये स्टोअर केलेले असतात. अँड इट इज द नॉन व्होलाटाईल मेमरी. म्हणजे तुम्ही पॉवर सप्लाय जरी ऑफ केला तरी ऑपरेटिंग सिस्टीम जशी आहे तशीच राहते. प्रत्येक वेळेला आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो का? नो. Once you are installing the operating system in your machine, in your computer, it remains as it is. That's why it is stored in the ROM. Read only memory. मग त्याचे 2 मॉड्यूल्स इथं आपण यूज केलेले आहेत. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 फॉर रीड ओनली मेमरी. पुढचे जे 2 मॉड्यूल्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर. So as per requirement, as per application, how many modules are there that we have to determine. It is given to the user. Read write memory. युजरला कशासाठी लागतं? फॉर रीडिंग डेटा अँड फॉर स्टोरिंग द डेटा. त्याला म्हणायचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅन्डमली आपण त्याला ऍक्सेस करू शकतो रीडिंग साठी, रायटिंग साठी. पण याच्यामध्ये काय फक्त रीड करू शकतो, रीड ओनली. सो अगेन डिफरंट मॉड्यूल्स आर देअर फॉर द रॅम, ते रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि हे सगळे कशाला अटॅच केलेले आहेत तर सिस्टीम बस. ऑल दीज मॉड्यूल्स आर अटॅच्ड टू द सिस्टीम बस. आणि प्रत्येक एरो तुम्हाला दिसेल की बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे मेमरी पासून सिस्टीम बस आणि सिस्टीम बस वरचा डेटा मेमरी मध्ये असे टू अँड फ्रो बाय डायरेक्शनल डेटा ट्रान्सफर विल बी देअर. बाय डायरेक्शनल, युनिडायरेक्शनल लक्षात येते? बाय डायरेक्शनल याचा अर्थ काय? मेमरी टू द सिस्टीम बस आणि परत सिस्टीम बस टू द मेमरी असं दोन्हीकडे डेटा फ्लो होतो. दॅट्स वाय इट इज द बाय डायरेक्शनल डेटा ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम बस अँड द मेमरी मॉड्यूल्स. ओके, व्हॉट इज द सिस्टीम बस? कोण सांगेल मला सिस्टीम बस म्हणजे काय असते? त्या सिस्टीम बस मध्ये अजून 3 प्रकारच्या बसेस असतात. Yes, who will tell me what are the 3 buses under the system bus? कौन सांगते? What are the 3 buses under the system bus? Yes, who will tell me? Address bus, control bus, data bus. Correct, very correct. So these are the buses inside the system bus. Address bus, data bus आणि control bus. ओके, तर याच्यामध्ये ऍड्रेस बस ही युनिडायरेक्शनल असते की त्याच्यामध्ये आपल्याला ऍड्रेस बिट्स, मेमरी लोकेशनचा जो ऍड्रेस असतो तर त्याच्यावरून पाठवला जातो. डेटा बस ही बाय डायरेक्शनल असते, टू अँड फ्रो, मागे पुढे तो डेटा फ्लो होऊ शकतो.
आणि त्याच्यानंतर जी असते ती कंट्रोल बस विच इज कन्सिस्टिंग ऑफ द कंट्रोल सिग्नल्स, ती सुद्धा बायडायरेक्शनल असते. टू अँड फ्रो द कंट्रोल सिग्नल्स आर फ्लोईंग. So for this system bus, the memory module bidirectional connections are there. म्हणजे या मेमरी मॉड्यूल्स मधला जो काही डेटा असेल तो आपल्याला सिस्टीम बस वरती मिळतो आणि सिस्टीम बस वरून जो काही डेटा आपण पाठवलेला असेल तो मेमरी मध्ये स्टोअर होतो. तर या पद्धतीने मेमरीचं पूर्ण ऑर्गनायझेशन केलेलं असतं. कारण एकच रॅम, एकच रॉम किंवा एकच प्रायमरी मेमरी ही सफिशियंट नसते. त्याच्यामुळे डिफरंट टाइप्स ऑफ मेमरी हे सगळे आपल्याला जे कॉम्प्युटरला लागतात ते सगळे या चॅप्टर मध्ये तुम्हाला स्टडी करायचे आहेत. ओके, सो इन दिस वे द मेमरी ऑर्गनायझेशन इज देअर फॉर अ पर्टिक्युलर मशीन किंवा एखाद्या कॉम्प्युटर सिस्टीम साठी या प्रकारे डिफरंट मॉड्यूल्स हे तयार केलेले असतात. तर या पद्धतीने मेन मेमरीचं डिझाईन केलेलं असतं. ओके, तर याच्यामध्ये खालची जी डायग्राम दाखवलेली आहे, रॅम आणि रॉम ह्याच्या चिप्स असतात, सेमीकंडक्टर चिप. जसं की काल तुम्हाला मी सांगितलं की जर आपल्याला स्पीड वाढवायचं असेल मोबाईलला आणि जर तुमच्याकडे मेमरी कार्ड साठी जर स्लॉट अवेलेबल असेल तर यू कॅन इन्सर्ट अनदर रॅम चिप. ओके, रॅम चिप्स मिळतात 256 MB, 512 MB अशा डिफरंट कॅपॅसिटीच्या मेमरी चिप्स मिळतात. सो इफ यू आर हॅव्हिंग द मेमरी स्लॉट वी कॅन इन्क्रीज द स्पीड ऑफ प्रोसेसिंग by inserting those RAM chips. सेमीकंडक्टर चिप्स असतात ह्या, तर रॅम आणि रॉम चिप्स. ओके, तर इथे एक एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. एक रॅम चिप आणि पुढच्या पेज वरती रॉम सेमीकंडक्टर चिप ही दाखवलेली आहे. तर ही जी सेमीकंडक्टर चिप आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इंटिग्रेटेड सर्किट. म्हणजे जे डिफरंट त्याच्यामधले मेमरी सेल असतात. वन मेमरी सेल म्हणजे एक फ्लिप फ्लॉप, जे की तुम्ही फर्स्ट सेकंड चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहात. फ्लिप फ्लॉप हे काय असतं? इट इज द 1 बिट मेमरी सेल. एका फ्लिप फ्लॉपच्या आतमध्ये काय असतं? डिजिटल सर्किट. एनीबडी रिमेंबर्स? सपोज एक RS फ्लिप फ्लॉप मी तुम्हाला सांगितला. हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड? RS फ्लिप फ्लॉप. येस, एनीबडी रिमेंबर्स? 1 बिट मेमरी सेल म्हणजे एक फ्लिप फ्लॉप असतो. हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड? काय लागतं त्याच्यासाठी? फ्लिप फ्लॉपच्या आतमध्ये कोणतं सर्किट असतं? डिजिटल सर्किट. कुठलं असतं? RS फ्लिप फ्लॉप. सपोज आय थिंक इन सेकंड चॅप्टर और फर्स्ट चॅप्टर आय थिंक डिजिटल जो पार्ट आहे यू हॅव स्टडीड दॅट. अगेन इन द नेक्स्ट सेमिस्टर यू आर हॅव्हिंग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. परत त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फ्लिप फ्लॉप्स यू आर गोइंग टू स्टडी. आता फक्त तुम्हाला RS फ्लिप फ्लॉप आहे. सो व्हॉट इज द इनसाइड डिजिटल सर्किट ऑफ दॅट? RS फ्लिप फ्लॉपच्या आतमध्ये काय असतं? ही अशी डायग्राम आठवते का? मी इथंच ड्रॉ करतेय, त्याच्यावरून बघा काही लक्षात येत आहे का? कशाची डायग्राम काढली आहे मी? व्हाईट बोर्ड वरती काढू का? इथं दिसत नाहीये का क्लिअरली? येस, व्हाईट बोर्ड वरती काढू का ही डायग्राम? वेट, तुम्ही वाचायला पाहिजे खरं PDF, तर तुमच्या लक्षात येईल मी काय काय सांगते ते. What is this logic diagram known as? ही लॉजिक डायग्राम मी कशाची काढलेली आहे? Yes, can anybody tell me? ही लॉजिक डायग्राम कशाची काढलेली आहे? What is the name of this digital circuit? कोणाला लक्षात येते का? याच्यामध्ये what these are two, हे दोन काय आहेत?
कशाचे सिम्बॉल आहेत मी इथं क्वेश्चन मार्क जे टाकलेले आहेत ते. बापरे, तुम्ही आता या सेमच असं जर विसरणार असाल तर परीक्षा कशी देणार? Nobody remembers? ही डायग्राम कशाची काढली मी? कोणाच्याही लक्षात येत नाहीये का? आन्सर चुकलं तर चुकू दे, बट ट्राय टू आन्सर. करेक्टच यायला पाहिजे असं नाही. मला पहिल्यांदा सांगा, हे जे मी 2 क्वेश्चन मार्क पुटअप केलेले आहेत ते कशाचे सिम्बॉल आहेत? NAND gate. फर्स्ट नॅन्ड गेटचा सिम्बॉल आहे. व्हेरी करेक्ट. ओके, आता 2 नॅन्ड गेट वापरलेले आहेत. त्याचं क्रॉस कनेक्शन आहे. एकाचा आउटपुट दुसऱ्याला इनपुट आहे, दुसऱ्याचा आउटपुट पहिल्याला इनपुट आहे. RSQ बार असं लिहिलेलं आहे तिथे. कशाची लॉजिक डायग्राम आहे ही? नाही लक्षात येते का? आता मी कशाबद्दल सांगत होते तुम्हाला? वी आर स्टडीइंग द मेमरी. म्हणजे ही डायग्राम कशाची आहे? RS flip flop. येस, व्हेरी करेक्ट. इट इज द RS फ्लिप फ्लॉप. त्याला काय म्हणायचं? 1 बिट मेमरी सेल. 1 बिट एवढी मेमरी त्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करता येते. सो लार्ज नंबर ऑफ बिट्स साठी आपल्याला असे अनेक फ्लिप फ्लॉप लागतात आणि हे सगळे जे फ्लिप फ्लॉप असतात ते एका सेमी कंडक्टर चिप वरती फॅब्रिकेट केलेले असतात मायक्रो लेवलला. आणि त्याच्यापासून जे सर्किट तयार होतं त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेट म्हणजे काय? एकत्रित केलेले असतात. तर असे जे अनेक फ्लिप फ्लॉप्स एकत्रित करून जी चिप तयार केलेली असते, सेमी कंडक्टर चिप असते ती, इट इज कॉल्ड एज द इंटिग्रेटेड सर्किट, IC. लक्षात येते सगळ्यांना? RS फ्लिप फ्लॉप झालेला आहे की नाही? RS फ्लिप फ्लॉप यू हॅव स्टडीड. तर RS फ्लिप फ्लॉप मध्ये R कशासाठी आणि S कशासाठी असतो? R चा लॉंग फॉर्म काय? Reset. हा, करेक्ट. R फॉर रिसेट अँड S फॉर सेट. सेट होतो फ्लिप फ्लॉप म्हणजे त्याच्यामध्ये 1 लॉजिक 1 हा बिट स्टोअर होतो आणि फ्लिप फ्लॉप रिसेट होतो. दॅट मीन्स लॉजिक 0 हा बिट त्या ठिकाणी स्टोअर होतो. ओके, so according to the capacity of the memory we have to design such number of flip flops on the integrated circuit. आणि त्याच्यापासून ज्या चिप्स तयार होत असतात त्यांना म्हणायचं रॅम चिप्स. जर रॉम असेल तर इट इज द रॉम चिप. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग? तर या सेमीकंडक्टर चिप मध्ये काय सर्किट असतं? इट इज नथिंग बट द फ्लिप फ्लॉप्स. एक फ्लिप फ्लॉप मध्ये 1 बिट एवढा आपल्याला डेटा स्टोअर करता येत असतो. So in this way you have to design chip. तर तुम्हाला that, so you should know that. Now here RAM chip is given. परत आपल्या PDF कडे जाऊयात. हे बघा, इथं ही रॅम चिप दाखवलेली आहे. ओके, साईज किती आहे या मेमरीचा? हाऊ मच इज द कॅपॅसिटी ऑफ दिस रॅम चिप? बघून सांगा मला. हाऊ मच इज द कॅपॅसिटी ऑफ दिस रॅम चिप? किती डेटा आपल्याला ह्या मेमरी मध्ये स्टोअर करता येतो? मेमरीची कॅपॅसिटी किती आहे ह्या रॅम चिपची? डायग्राम तुमच्या समोर आहे, बघून सांगायचंय मला. Why you are not answering? 128 into 8. हा, 128 into 8 याचा अर्थ काय? 8 बिट्स म्हणजे 1 बाईट.
bytes we can store on this RAM chip. ओके, 128/8 याचा अर्थ काय? 8 बिट हा 1 बाईट डेटा झाला. म्हणजे वर्डची साईज किती आहे? 8 बिट्स आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही ह्याच्यामध्ये आपलं जर पेज कन्सिडर केलं, नोटबुकचं पेज जर कन्सिडर केलं, तर पहिल्यांदा हे असे 8 बिट्स, 1 2 3 4 5 6 7 8 8 बिट्सचा हा एक 1 बाईट तुम्ही स्टोअर केला. असं दुसरा बाईट, तिसरा, चौथा, पाचवा, असं टोटल 128 बाईट्स वी कॅन स्टोअर बाय युझिंग दिस रॅम चिप. लक्षात आलं? त्याच्यामुळे इथं 128/8 मध्ये काय दिलेलं असतं? पहिला जो नंबर असतो त्याच्यामध्ये तेवढे वर्ड्स तुम्ही स्टोअर करू शकता, आणि दुसरा जो नंबर दिलेला असतो ती एका वर्डची साईज असते. वर्ड कशाला म्हणायचं? हाऊ मेनी बिट्स आर देअर इन वन वर्ड. आता इथं 8 बिट्स आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला 1 बाईट म्हणू शकतो. ओके, इट कॅन बी 12 bits also, it can be 16 bits also, it can be 32 bits also, it can be 64 bits also. मेमरीची कॅपॅसिटी जशी जशी वाढत जाते तसा वर्डचा साईजही वाढत जातो. ऍट द सेम टाइम नंबर ऑफ वर्ड्स ऑल्सो वी कॅन इन्क्रीज. तर इथं ही स्मॉल मेमरी दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 128 बाईट्स वी कॅन स्टोअर. ओके, सो 128/8 याचं मिनिंग काय? की ह्याच्यामध्ये आपल्याला 128 बाईट्स आपल्याला स्टोअर करता येतात. सो दिस इज द मेमरी कॅपॅसिटी ऑफ दिस रॅम चिप. तर याला जे सिग्नल्स दिलेले आहेत किंवा ज्या याला पिन्स दिलेले असतात, चिप सिलेक्ट 1 आणि चिप सिलेक्ट 2. ओके, अनेक रॅम चिप्स आपण जेव्हा यूज केलेले असतात, तर ती पर्टिक्युलर रॅम चिप आपल्याला जेव्हा सिलेक्ट करायची असते त्याला आपण ऍक्टिव्ह हाय किंवा ऍक्टिव्ह लो सिग्नल देऊ शकतो. Now tell me where to give the active high signal and where to give the active low signal. म्हणजे हाय केल्यानंतर ती चिप ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे किंवा लो केल्यानंतर ती चिप ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. सो वेअर शुड बी गिव्ह दोज सिग्नल्स? सांगा मला. आर यू गेटिंग माय क्वेश्चन? क्वेश्चन लक्षात आलाय का? Yes or no? No. ही रॅम चिप तुमचा क्वेश्चन कळला नाही. क्वेश्चन सांग, विचारते मी परत एकदा, लक्ष द्या. ही रॅम चिप, अनेक रॅम चिप्स आपण लावलेले असतात. ही पर्टिक्युलर रॅम चिप जेव्हा आपल्याला सिलेक्ट करायची असेल, वी हॅव 2 ऑप्शन्स. आयदर आपण हाय सिग्नल देऊन ही चिप ऍक्टिव्हेट करू शकतो किंवा लो सिग्नल देऊन आपण ही चिप ऍक्टिव्हेट करू शकतो. Okay, so where to give these 2 signals? समजा ही रॅम चिप आपल्याला सिलेक्ट करायची आहे, ऍक्टिव्हेट करायची आहे. So where the signals I have to connect? हाय सिग्नल किंवा लो सिग्नल कुठे कनेक्ट करायचे? CS1 CS2 बार. आता काय सांगितलं मी? हे चिप सिलेक्ट 1 चिप सिलेक्ट 2 हे सिग्नल्स कशा, हे पिन्स कशासाठी दिलेले आहेत रॅम चिपला? याच्यामध्ये फक्त तुम्हाला कुठलं सांगायचंय, ऍक्टिव्ह लो कुठला आहे आणि ऍक्टिव्ह हाय कुठला आहे. ऍक्टिव्ह लो, ऍक्टिव्ह हाय, निगेटिव्ह लॉजिक, पॉझिटिव्ह लॉजिक फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलात ना? सगळं या सेमचं शिकलेलं आताच विसरायला लागला तुम्ही. 2 types of logic, positive logic, negative logic. Yes, do you remember? Active high, active low. आहे की नाही लक्षात? चिप सिलेक्ट 1 जो आहे तो ऍक्टिव्ह हाय सिग्नल आहे. लॉजिक लेवल हाय दिल्यानंतर CS1 ला चिप विल बी सिलेक्टेड. व्हेरी सिंपल. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग? लक्षात येते का मी काय सांगते? येस मॅम. हा, जेव्हा हाय लॉजिक हाय
voltage level देतो आपण chip select 1 ला this RAM chip will be selected, or we can give logic level low. हाय व्होल्टेजच्या ऐवजी लो व्होल्टेज लेवल कुठे द्यावी लागेल आता? CS2 बार chip select 2. Low voltage signal if you are having, and if you have to select this RAM chip, connect it to CS2 bar. CS2 bar ह्याचं मीनिंग काय? लो दिल्यानंतर this chip will be activated. आणि CS1 काय आहे? हाय सिग्नल दिल्यानंतर the chip will be activated. लक्षात आलं? सगळ्या ज्या रॅम चिप्स आपण यूज केलेल्या असतात, काही ऍप्लिकेशन मध्ये कुठल्या रॅम चिप्स वापरायच्या हे आपण डिटरमाइन करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्या ज्या चिप्स लावलेल्या असतात त्या सगळ्याच ऍक्टिव्हेट ऍट अ टाइम करायची आवश्यकता नसते. अननेसेसरी काय होतो? ऍक्सेस टाइम हा वाढला जातो. त्याच्यामुळे आपण डिपेंडिंग ऑन द ऍप्लिकेशन द पर्टिक्युलर रॅम चिप्स वी कॅन सिलेक्ट. म्हणून त्याच्यासाठी CS1 हा ऍक्टिव्ह हाय सिग्नल द्यायचा किंवा CS2 बार हा ऍक्टिव्ह लो सिग्नल द्यायचा. लो केल्यानंतर ऍक्टिव्हेट होणार. कळलं? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर 2 more pins are there for this RAM chip, read आणि write. म्हणजे त्या रॅम चिपच्या साठी आपल्याला रीड ऑपरेशन करायचं आहे, तिथला डेटा आपल्याला रीड करायचा आहे, और we can write data or we can store data into that RAM. So whether to perform read operation or write operation, तर त्याच्यासाठी जे कंट्रोल सिग्नल्स असतात रीड किंवा राईटचे ते या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचे असतात ह्या रॅम चिप साठी. ओके. त्याच्यानंतर 7 बिट ऍड्रेस. ओके. AD7 पर्यंत AD0 to AD7 ऍड्रेस डेटा बस कॉमन असते, मल्टिप्लेक्स्ड ऍड्रेस डेटा बस असते. तर AD0 to AD7 म्हणजे D0 to D7 हे डेटा आणि A0 to A7 हा ऍड्रेस A0, A1, A2, A3, A4, A5, A6, A7 असे 8 बिटचा ऍड्रेस. 8 बिटचा ऍड्रेस कशासाठी लागतो? कारण इथं आपल्याला जी रॅम चिप आहे याच्यामध्ये 128 वर्ड्स आहेत. ओके. सो टू ऍड्रेस फॉर these 128 वर्ड्स we require minimum 7 bit address. कारण सांगता येईल तुम्हाला? 7 bit addresses का लागेल? For addressing the 128 bytes in this memory, because 2 to 7 is equal to, yes, how much? काढून बघा. 2 to 7 किती येतं? 2 7 वेळेला मांडायचं आणि ते मल्टिप्लाय करत जायचं. हे बघा 1 2 3 4 5 6 7 मल्टिप्लाय करत जा. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार सांगा. आम्हाला केलं नाही म्हणलं तिने हे बस घ्या तिने ती बस